रामकृष्णारी सर्वांना. ऊसाची गोड कहाणी तुम्हाला सांगतो. बऱ्याच लोकांना कल्पना नाही. ऊसाचा रस थंड, गूळ उष्ण, खडीसाखर थोडीशी मध्यम असते. आजारी अशक्त माणसानं ऊसाचं दांडकं भाजायचं आणि भाजून त्याचा रस सेवन करताय आजारपणातील अशक्तपणा, थकवा कमी होऊन जाते. कावीळ झालं तर घराच्या छपरावरती आदल्या दिवशी ऊसाचं दांडकं टाकायचं. सकाळी ते दांडकं चावून चावून त्याचा रस गिळायचा. सलग 3 दिवस करताय, कावीळ कमी होऊन जाते. गुडघेदुखीवरती काळ्या गुळाचा लेप लावताय, गुडघेदुखीतील ठणका कमी होऊन जातो. गोम चावली तर गूळ जाळून लावताय, ठणका वेदना कमी होऊन जातो. 1 वर्षाच्या पेक्षा गूळ चांगला, 3 वर्षापेक्षा त्याचं गुणधर्म कमी होऊन जातात. वेडा ऊस नावाची जात अतिशय औषधी उपयोगाची आहे. डोकं कपाळ दुखतं बघा, सूर्य उगवल्यानंतर मध्यम झालं की आणखीन दुखतं. अशा वेळेला गूळ 5 ग्रॅम, तूप 2.5 ग्रॅम सेवन करताय तर डोकेदुखीचा, सूर्यावरचा त्रास लक्षणीयरित्या कमी होऊन जातो.